हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण भेटलो आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. यस, नवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी. तर आता आम्ही निघालो आहे लडाखला. बेसिकली आता आम्ही श्रीनगरसाठी निघालो आहे. इथून पहिली आपली फ्लाईट आहे श्रीनगरला पुण्यावरून, आणि त्यानंतर आम्ही बाईकवर कंटिन्यू करणार आहे लेह लडाखला. सो आता फ्लाईटचा टायमिंग जवळ आला आहे, 3 तास राहिलेत आणि आमची आवरावरी चालू आहे. थोडी घाई झाली आहे, बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत आपल्या सगळ्या, पण एअरपोर्टला रश करायचं आहे. सो आता आम्ही रेडी झालो आहे, एअरपोर्टला कॅब बुक करून निघणार आहे. सो भेटूयात आपण जर्नीमध्ये. सो स्टे विथ मी ऑल ओव्हर द सिरीज ऑफ लेह लडाख टिल पुणे अगेन, आणि एन्जॉय करा तुम्ही ही पण जर्नी व्हर्च्युअली. आपली कॅब आता आली आहे समोर, आणि बॅग ठेवायच्यात. बॅग भरपूर झाल्या आहेत आपल्या, खूप बॅग आहेत. कशा नाही एवढा बॅग्स. हो 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 हो. लेट्स गो इन कॅब नाव. हो सामान. पोचलो आहे आम्ही आता एअरपोर्टला. खूप लवकर पोचलो, बिलकुल ट्रॅफिक नाही लागलं आपल्याला. पुणे एअरपोर्टला पोचलो आहे डिपार्चर्सला. आता चेक इन करणार. चेक इन केलं आहे. श्रेयसचं चेक इन राहिलं आहे, बाहेर येतो अजून. आम्ही दोघांनी चेक इन केलं आता आणि बसलो आहे इथे एअरपोर्टला वाट बघत श्रेयस आत यायची. आता श्रेयस आत आला की मग आम्ही जाणार पुन्हा एकदाचं फायनली आत जाणार सिक्युरिटी चेक्स करून. आम्ही पहिल्यांदाच हे नवीन रिन्यू केलेलं पुणे एअरपोर्टला आलो आहे. पुणे म्हणजे महाराजांचं पुणे, आणि तिथे एअरपोर्टला महाराजांचे एवढे सुंदर स्कल्पचर बनवलेत ना, ते बघून फार भारी वाटलं. म्हणजे आता तुम्हाला मी एक दाखवेल स्कल्पचर. काय सुंदर महाराजांचं शिल्प बनवलं इथे, फार छान. प्राजक्ता, किती सुंदर आहे ना महाराजांचं शिल्प. हे पुण्याच्या एअरपोर्टला साजेस आहे. फायनली चेक इन झालं आहे आत्ता. अख्खी बॅग रिकामी करायला लावली त्यांनी. एवढं सामान होतं त्यात, कॅमेरे, ॲक्शन कॅमेराज, माईक, सगळं काढायला लावलं. सगळं काढलं, एवढं व्यवस्थित भरलेलं. आता कसं बसं एकदम अडचणीत भरलं ते. म्हटलं जाऊ दे, आता पुढं बघूयात, कारण दिल्लीला पुन्हा काढायला लावणार. हे फ्लाईटने यायचा हाच प्रॉब्लेम आहे की इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स घेऊन येणं म्हणजे सगळं काढा पुन्हा सगळं भरा. पण आता भरलं आहे सगळं परत. तो आता जातो गेट 3ला आमची फ्लाईट आहे. सो आता गेट 3कडं जातो आणि फ्लाईटमध्ये बसतो आणि तुम्हाला भेटतो पुन्हा. पोचलो दिल्लीला. रात्रीच्या फ्लाईट ना खूप थकून टाकतात. 2:30 वाजलेत रात्रीचे. दिल्लीला पोचलो आम्ही आणि आता फार झोप यायला लागली. आता आपली पुढची फ्लाईट डायरेक्ट 5:30ची. श्रीनगरसाठी आमचं बोर्डिंग झालं. फायनली आम्ही आता श्रीनगरला जाणार आहे. सो वेलकम टू जन्नत काश्मीर. पोचलो आपण फायनली श्रीनगरला.
छान अशी 17 डिग्री टेम्परेचर येते आणि मस्त ऊन आला आता सकाळचा. एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर तुम्हाला इथे प्रीपेड टॅक्सी सेंटर काउंटर भेटेल, जिथून तुम्ही प्रीपेड टॅक्सी करू शकता. सो आपल्याला इथं प्रीपेड टॅक्सी भेटली आहे. श्रेयस आणि मी इथे बुक करून आलो. आपल्याला टॅक्सी काउंटरवरूनच जावं लागतं. सो ही कॅब आहे जी आम्हाला अलॉट झाली हॉटेलवर जायला. 1400 रुपये लागलेत, काहीतरी 16-17 किलोमीटरला. महाग आहे, पण इथं पर्याय पण नाही, आपल्याला काही करना पडता है. फ्रेश एअर. सकाळ सकाळ किती फ्रेश वाटते ना एकदम. आम्ही हॉटेलला पोचलो आणि मला ॲपलची झाडं दिसलंय आणि आम्ही रूममध्ये न जाता पहिले ॲपलचं झाडच बघायला आलो. आणि डाळिंब निघालंय, ज्याला आम्ही ॲपल समजून पळत आलोय. हे कोणता ॲपल आहे जे डाळिंबासारखं दिसतंय? कश्मीरी एप्पल है, कश्मीरी एप्पल. इसको तोड़ के खाने का अंदर से लाल निकलता लाल. फायनली आता ओरिजिनल वाला ॲपल शोधला आम्ही. आल्या आल्या दिसते ते ॲपल. अरे ॲपल आहे भाई, ॲपल भेटलेलं आहे. ॲपलचं झाड. अरे इथं जवळ आहे ना का ॲपल. भेटले आपल्याला.